MJ स्पोर्ट्स वारलीपाडा आपलाही प्रयत्न खूप चांगले होते, परंतु क्रिकेट म्हटलं तर एकाला विजय आणि एकाला पराजय मिळत असतो. एक मैत्रीपूर्ण ती लढत झाली आणि सध्या तरी आता एक संघ पोहोचलाय सुपर 5 मध्ये. दुसरा संघ पोहोचलाय तो चिंचपाडा संघ. आणि आता पुढचा एक मोठा सामना जिथे आपल्याला दोन तुल्यबळ संघ पाहायला भेटत आहेत. एका बाजूला संघर्ष 11 काठीचपाडा टीम आणि दुसऱ्या बाजूला ओम साई भोसपाडा. प्रत्येक मॅच मध्ये जेव्हा पहिल्याच दिवसामध्ये आपण या टीमचा खेळ पाहिला, ओमसाई भोसपाडा टीमनं प्रत्येक मॅच मध्ये जो टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय कळवला गेला. कारण प्रत्येक मॅच मध्ये ते चेसिंगला पसंती दिलेली आहे. ज्या पद्धतीनं डीजेवाला आमचा सावंत डीजेवाल्याला बेस पसंत आहे आणि आमच्या या ओमसाई भोसपाडा टीमला चेस पसंत आहे आणि सध्या तरी ते चेसिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतील, परंतु सध्या तरी आता फिल्डिंग करतायत कारण चेसिंगला प्राधान्य दिलंय त्याचमुळे फिल्डिंग करतायत. आणि आता सध्या तरी बॅटिंग करावी लागेल समर्थ 11 काठीचपाडा टीमला. आणि आता ओपनिंगची जोडी रवी हरडच्या सोबतीला प्रतीक हरड. अंतिम दिवसामध्ये येऊन टेपलेला आहोत. आजचा 10वा दिवस या स्पर्धेचा आणि आज खऱ्या अर्थानं हे टायटल कोणाच्या नावावरती राहील. दुसरं पर्व, पहिला चेंडू, लाजबाब सुरुवात, लाऊड अपील होत असताना पहिला चेंडूवरती ते इरादे स्पष्ट झालेत गुरुनाथ चौधरीचे. चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. आज अगदी पाहायला गेलं तर सकाळच्याही सत्रामध्ये ते प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला भेटते. आज या क्रीडा नगरीमध्ये तो जल्लोष पाहायला भेटेल, तो जोश पाहायला भेटेल. आज या मैदानावरती सगळं काही पाहणार आहोत. ओके, सो फेकीसाठी एक्सेप्ट घेतला गेलेला आहे. आताच चेक करायचं आहे का सर? ओके, याही वेळेस ते प्लेसमेंटच्या नादामध्ये होते आणि आता सध्या तरी आपण पाहत आहोत फेकीसाठी एक्सेप्ट घेतला गेला बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. सो अभि सावंत सर, चला आम्हाला लगेच जॉईन व्हा. फेकीसाठी एक्सेप्ट आहे त्याचमुळे आपण जॉईन व्हायचं आहेत. Yes, it is a fair ball. No more review. बॅटिंग करणारी टीम आपल्याला त्या रिव्ह्यू मिळणार नाहीत. आपला रिव्ह्यू लॉट्स केलाय. क्रॉस बॅटिंग मारण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत, पूर्णपणे प्लॅनिंग आजच्या दिवसामध्ये आलेले दिसत आहेत. गुरुनाथ चौधरी सध्याच्या घडीला खूप चर्चेमध्ये राहिलेला गोलंदाज आहे आणि ॲज अ स्ट्रायकर बॉलर प्रत्येक मॅच मध्ये तो स्टार्ट दिलाय ओमसाई भोसपाडा टीमला. या गोलंदाजानं दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाचं राहिलंय की रवी हरड आणि प्रतीक हरडची जोडी. हा प्रतीक हरडनं नाराज केलं या स्पर्धेमध्ये, परंतु संधी खूप मोठी आहे मोठ्या मॅचचा मोठा हिरो बनण्यासाठी. फुल लेंथ प्लेन मिस, अजून एक चांगला बॉल वेगामध्ये साताळलाय, पुन्हा तो एक डॉट बॉल. काय गोलंदाजी राहिली आहे. पहिलाही दिवस या टीमनं गाजवला होता आणि आजही गाजवण्यासाठी आलेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये ते डॉट बॉल यायला सुरुवात पुन्हा झाली आहे. एकच सिंगल धाव फलकावरती 4 चेंडू हाताळले गेलेत. लॉंग ऑफ सेट केला गेला आणि काऊ कॉर्नर सेट केला गेलाय. डीप मध्ये फिल्डर 2 बॉलला पूर्णपणे सोडून दिलं आणि आता बॉल ही निघालाय. अजून एक डॉट बॉल. प्रतीक हरड सध्या तरी विचारामध्ये राहिलाय. अंतिम बॉल बाकी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेला फक्त एकच सिंगल आली आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना संघर्ष समर्थ 11 काठीचपाडा टीम
आता हा बॉल लेग सिकला सोडून चाललाय, थोडस दिशा खराब आहे आणि आता पंच कळवत आहेत वाईट बॉल. एकसारखी मदत मिळेल. धावा झाल्या तर टोटल 2. समर्थ 11 काठीसवाड टीम 4 ओव्हरचे मॅचेस. पुढचा एक मोठा सामना जिथे आपल्याला पाहायला भेटणार आहे कार्तिकी स्पोर्ट्स. यावेळेस तर दांडी स्कूल झाली, तो स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालेला नाही आणि आता प्रतीक हरडनं याही मॅच मध्ये नाराज केलाय. झटका लागला पहिला, प्रतीक हरड बाद. पहिली ओव्हर क्रमांक पाहता पाहता समाप्त झाल्याने पहिला झटका देत असताना धावा झाल्यात फक्त 10 फलकावरती त्या 2. थोडस संघर्षाचा काळ राहिलाय, परंतु म्हणतात ना की संघर्षामध्ये जो संयम ठेवतो तो त्या संघर्षावरती मात करू शकतोय. ते संयम गमावलं आणि मग त्या संयमामध्ये बळी पडलाय प्रतीक हरड. सगळ्यात मोठा झटका अभिसर सध्याच्या घडीला लागतोय. प्रतीक हरड म्हटलं तर गेम चेंजर खेळाडू, परंतु सध्याच्या घडीला हा मोठा झटका दिलाय आणि आता नवीन खेळाडू येतोय या स्पर्धेमध्ये. ज्या खेळाडूची चर्चा सगळ्यात जास्तची राहिली आहे तो योगेश हरड, मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी बॅटर. पाहुयात 9 सेकंडला ओव्हर क्रमांक 2ला सुरुवात होत असताना समीर दिवा सेकंड ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हरला 2च धावा आल्यात. 4 ओव्हरचा मॅच पाहत आहोत. ओमसाई भोसपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटतोय आज पूर्णपणे. आपण पाहत आहोत आज आमचे इरवे सरांची उपस्थिती पाहायला भेटते, वाघ सरांची उपस्थिती पाहायला भेटते. आमचे तिथे हौशीराम आडळ साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करूया त्या स्पर्धेमध्ये. आणि आता हाईट जास्तचे आहे, तो बाउन्स आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत तो व्हाईट बॉल पंचांनी कळवलाय. जास्तची हाईट आहे, परंतु सध्या तरी चर्चा गोलंदाज तेच करतायत की तो बाउन्स उसळी ती जाग्यावर मिळाली होती, त्याचमुळे थोडस ते देखील वेगळ्या चर्चामध्ये राहिले होते. चला पुढचा मॅच लक्षात घ्या. कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी विपक्षामध्ये संघर्ष 11 रातांद्रपाडा. चला रिपोर्ट करायचा आपणही. आज खूप महत्वाचे मॅचेस आहेत. सगळेच जण मॅचेसचं महत्व जाणतायत, त्यामुळे ते वेळामध्ये येऊन थांबणं गरजेचं असणार आहे. या चेंडूवरती आलेली एक सिंगलच्या मदतीने धावफलक 4 अंकावरती जाऊन पोहोचलाय. क्रॉस बॅटेडनं मारलाय, फटका फसलेला वाटतोय. फिल्डर आलाय आणि आता तिथे मॅचची गोल्डन विकेट कॅरी. दबावामध्ये ही विकेट फेकली जाते. झटका मिळेल. योगेश हरड बाद. संदीप हरड येतोय आणि आता 2 झटके लागलेत. योगेश हरड वरती सगळ्यात मोठी जबाबदारी होती. जो की इन्फॉर्म खेळाडू या स्पर्धेचा राहिला होता आणि आता सध्या तरी तो देखील बाद झालाय. झटका लागला तो दुसरा आणि आता नवीन खेळाडू संदीप हरड हा मॅच मध्ये खूप महत्वाचं राहिलंय. जाग्यावरती टॅप करून मारलाय. फटका चांगला होता. बॉलर बॅकचा आहे, परंतु धाव मिळालेली नाही. अजून एक चांगला चेंडू. लगातार डॉट बॉल येतात. या ओव्हर मध्ये देखील ते कमबॅक राहिलेला आहे. समीर देवा देखील या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये राहिलाय.
खूपच चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला भेटतोय. त्या धावा झालेल्या नाहीत, तो स्टार्टच मिळालेला नाहीत. 4च धावा झाल्या धाव फलकावरती. बॅट शिकडा मागे चाललाय बॉल. आता नशिबाची साथ मिळेल. विकेट किपरनं केली चुकी, भुगतान भोगावं लागेल. आणि आता पाहूयात काय घडेल. तो प्रयत्न हो तिथे पूर्ण स्ट्रिक त्या वाखवल्या गेल्या. तोपर्यंत एकच सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड आता 5 अंकावरती जाऊन पोहोचतोय. 1.4 चा खेळ समाप्त झालाय. आज संडे देखील आहे आणि आज फंडे करण्यासाठी आमचे सगळे मास्तर लोक, हिरवे फॅमिली, ती सगळी काही आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झालेली आहे. सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूयात. व्यासपीठाच्या समोर अगदी आपण पाहत आहोत मित्रांनो, लकी ड्रॉची जी सायकल आहे ती सायकल देखील आज आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला भेटते. लकी ड्रॉ साठी जे मिक्सर आहे ते देखील आपल्याला पाहायला भेटतंय. जी इस्त्री आहे ती देखील आपल्याला पाहायला भेटते. त्याचमुळे प्रेक्षक राजाओ, आलात स्पर्धेचा धागा बनता आहात तर नक्कीच आमच्या मेन एंट्रीला तिथे आमचे साथी मित्र सध्या तरी ते कूपन घेऊन आहेत. ते कूपन फिलअप करायला विसरू नका, कारण नशीब कधी बदलतील हे कधीही कोणीही सांगू शकत नाहीत. चला 5 धावा 5 वरती 2 विकेट गेल्यात. 1.4 चा खेळ समाप्त झालाय. सगळ्या काही प्रश्नांची उत्तरं आज मिळायला सुरुवातच होणार आहे. कोण ठरेल त्या 50,000 रुपयाचा मानकरीचा खेळाडू, हा देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला त्याचंही उत्तर मिळणार आहे. लकी प्रेक्षक कोण ठरेल ज्याला ती लकी ड्रॉ मधनं मोफतची सायकल मिळेल, कारण लकी जे कूपन आहेत ते फ्री मध्ये आहेत. कूलर कोणाला मिळेल, शूज कोणाला मिळतील, LED TV कोणाला मिळेल, हे सगळं काही पारितोषिक या स्पर्धेच्या अंतर्गत ठेवले गेलेले आहेत. आणि आता पाहूया त्यावेळेस काय घडेल. धडधड वाढली होती आणि अशाही परिस्थितीमध्ये ते धावा कंप्लीट केल्या जातात. आमचे विष्णूजी हिरवे सरांचं शुभागमन झालेलं आहे आणि आता अगदी आपण पाहतात नो बॉल शॉट ओके शॉट धाव वर्षित केली जात आहे. विष्णूजी हिरवे सरांची ही उपस्थिती आपल्याला पाहायला भेटते. ज्यांच्याही माध्यमातून आम्हाला या लकी ड्रॉ साठी जे पहिलं बक्षीस आहे सायकल, ते सायकल आम्हाला त्यांनी पुरस्कृत करून दिलेले आहे. त्यामुळे आम्ही त्यांचंही देखील मनापासून स्पेशली आभार व्यक्त करत आहोत. एक धाव शॉट वर्षित केली जात आहे आणि त्याचमुळे सिंगलच मिळेल. धावा झाला 6. अंतिम बॉल समोर ड्राईव्ह केला. यावेळेस चांगला फटका वाटतोय. क्षेत्ररक्षक आहे रोहित दुबा, चांगली फिल्डिंग करतोय. बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न करेल, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. ही धाव 2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाल्यात आता 8. 2 ओव्हर समाप्त. सन्माननीय सुनीलजी मध्ये साहेबांना विनंती आहे, आपण आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दिनेश घाटाळ येतोय 3ऱ्या ओव्हरला. रातांदळपाडा टीमनं सध्या तरी या मॅच साठी रिपोर्ट केलेला आहे. पुढच्या मॅच साठी संघर्ष 11 रातांदळपाडा, विपक्षामध्ये कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी टीम. चला आपण रिपोर्ट केलेले नाहीत, लक्षात घ्या, वेळेमध्ये या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल, लक्षात घ्या. आजचे ते टॉस ही वेळामध्ये होणं गरजेचे असतील. तो 3रा मॅच आपल्याला पाहायला भेटणार आहे. पुढचा जो सामना आहे तो, आणि मग त्यानंतर चौथा मॅच असेल युवा स्पोर्ट्स वारलीपाडा विपक्षामध्ये लाखिवली बी. चला जाऊयात मॅच कडे. 2 ओव्हर मध्ये 8 धावा आल्यात, 2 विकेट गेल्यात आणि आता दिनेश घाटाळ राऊंड द विकेट.
पुल करण्याचा प्रयत्न होता. संदीप हरडला बॉल बीट करून निघाला. विकेट किपरकडे अजून एक डॉट बॉल येतोय. पूर्णपणे पाहायला गेलं तर जी गोलंदाजी राहिली आहे हातच खोलू दिलेले नाहीत. जर स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेलं तर आतापर्यंत एकही चौकार तुम्हाला पाहायला भेटलेला नाहीत. थोडंसं नाराज करतायत परंतु वेळ गेलेली नाहीत. याही वेळेस तो स्ट्रोक कन्वर्ट करता आलेला नाहीत. मिस टायमिंग होतं. तितकी ताकद नव्हती फटक्यामध्ये. मिळेल एकच सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावतोय. 9 झाल्यात. फाईट देण्यासाठी त्या धावा काढावा लागणार आहेत. महत्वाचे ते खेळाडू बाद झालेत. पहिला खेळाडू प्रतीक हरड नाराज केलं. या मॅच मध्ये योगेश हरडनं देखील नाराज केलंय आणि आता जबाबदारी खूप सारी वाढली आहे. रवी हरड आणि संदीप हरड या दोन खेळाडूंवरती. शेवटपर्यंत राहिले तर कदाचित 35-40 हा आकडा पाहायला भेटू शकतोय अशाही परिस्थितीमधून, कारण महत्वाचे खेळाडू आहेत. प्लेसमेंटच्या नादामध्ये होते. अवे फ्रॉम द बॉडी बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पंच करत आहेत. व्हाईट बॉल एकसाची मदत. फायनली डबल डिजिटला स्कोर कार्ड. 10 धावा. 10 ऑन बोर्ड. पुढे सरसावून यावेळेस फटका तर चांगला खेळलाय आणि आता खाली क्षेत्र मिळालंय. चेंडू निघालाय गॅप मधनं. काऊ कॉर्नरला बीट करून चेंडू झालाय सीमा पार. महत्वाचा 4 चौकार. या 4च्या मदतीने धाव फलक आता 14 अंकावरती. आज या मैदानावरती शिट्ट्या वाजतील. आज या मैदानावरती ते भोंगे वाजतील. या मैदानावरती त्या टाळ्या वाजतील, कारण आज फायनलचा दिवस आहे आणि आता भोंगे वाजायला सुरुवातही देखील झाली आहे. अपील तर खूप मोठी होती. कॉट बिहाइंड साठी तुम्हाला कोणताही रिव्ह्यू मिळणार नाहीत, लक्षात घ्या. तो नॉट आउटचा इशारा पंचांनी कळवला आणि त्यामुळे आपण पाहत आहोत तो डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी याही ओव्हरला दिनेश घाटाळने दाखवली आहे. पूर्णपणे आपण पाहत आहोत एक लेवल सगळेच खेळाडू आहेत. ज्या पद्धतीनं जर एज पाहायला गेलं तर 23, 24, 22 या वयामधले सगळेच खेळाडू या टीमकडे आहेत. काही अंडर 19चेही खेळाडू आहेत. त्याचमुळे ती युनिटी दिसते. परंतु आता मिळाली संधी. मिला मौका और झट दिया छक्का. या 6 आर. भरपूर वेळानंतर आलेला हा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हा स्ट्रोक पाहायला भेटलाय. षटकाराला धावा झाला 20. प्रेक्षकावा अहवाल साठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला मॅच बॉल लवकरात लवकर कलेक्ट करणं गरजेचं असेल. व्हॉलंटियर्सला तो बॉल द्यायचा आहे, अन्यथा जर काढण्यासाठी अवघडच होत असेल तर पंचांना तसं कळवा, तर आज वेळ खूप महत्वाचा आहे. ओके चला मॅच बॉल आलेला आहे. षटकार आलाय रवी हरडच्या बॅटमधनं. मग मी म्हणालो होतो अशाही परिस्थितीमधून 35 ते 40चा आकडा तो गाठला जाऊ शकतोय, कारण ती तशी फलंदाज अटॅकिंग दोन्ही खेळाडूंकडे आहे. आणि आता सध्या तरी रवी हरडनं हात खोलायला सुरुवात केली आहे. 2 खेळाडू साथ सोडून गेलेत, परंतु हो पहा भोग्यांचा आवाज आज अगदी आपल्याला ऐकायला मिळालाय आणि आज खूप सारा जल्लोष या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. आदिवासी चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आजचा 10वा दिवस, अंतिम दिवस, मेगा फिनालेचा डे आपल्याला पाहायला भेटतोय. अंतिम बॉल. याही वेळेस इम्प्रोव्हायझेशन. फटका चांगला आहे. गॅप मोठा नाही. धाव संख्येचा तोटा. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक 4 चौकार. चला कार्तिकी 11 ओमसाई उंबरमाळी टीम आपल्यासाठी स्पेशल अनाउन्समेंट येत आहे. लवकरात लवकर आम्हाला रिपोर्ट करा, कारण या ओव्हर नंतर ती इनिंग समाप्त होणार आहे. विपक्षामध्ये जो संघ आहे संघर्षशील पण राजेंद्र पाटील संघ अगदी
पूर्ण टीम घेऊन ते उपस्थित झालेले आहेत. स्पेशली त्यांचा आभार व्यक्त करूयात. वेळेच्या अगोदर ती येऊन थांबलेत. त्यामुळे कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी आपल्याला ही महत्त्वाची सूचना करतोय. चला अंतिम ओव्हर आणि आता अंतिम ओव्हरमध्ये रोहित दिवा आपल्याला पाहायला भेटणार आहे. अंतिम ओव्हरमध्ये 3 ओव्हरचा खेळ. धावा झाला 24. क्रॉस बॅटरीने लाफ करण्याचा प्रयत्न झाला. गॅपमध्ये बॉल दिसतोय. बॉल निघाला 2 क्षेत्ररक्षकांना बेधून चिरून आणि आता चेंडू सीमा पार. काऊ कॉर्नरला अजून एक महत्वाचा तो संदीप भरटच्या बॅटमधून आलेला हा 4 चौकार. अठ्ठावीस वरती धाव फलक आता पाहायला भेटते. त्या धावा यायला सुरुवात झालेली आहे आणि आता असं वाटतं की 40 गाठू शकतायत कारण 5 बॉल बाकी राहिलेत. सेट बॅट्समन आहेत. एक सागाबाला खेळण्याचा प्रयत्न मनोज न झेल आज चांगला पकडलाय आणि आता झटका दिला जाईल. संदीप भरट आउट. जगन जाधव आता येतोय मैदानाच्या आतमध्ये. जिथे कमी चेंडूमध्ये जास्तचं योगदान द्यावं लागणार आहे कारण आता सेट होण्यासाठी तो तितकाही वेळ राहिलेला नाहीत कारण बॉल कमी राहिले. 4च बॉल राहिले. धावा झाला धाव फलकावरती 28. खूप चांगले मॅचेस आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि आज वेळामध्ये सगळे मॅच चालू झालेले आहेत. दोन्ही संघांनी ती साथ दिली. धामणी आणि वारलीपाडा टीमनं लेफ्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि आता कॉटन बोल्टची संधी परंतु मनोज आलाय आणि पुन्हा तो शेल पकडतोय. झटका दिला जाईल लगातारचा दुसरा. गांगुर्डे आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. झटक्यांवरती झटके दिले गेलेत. योगेश गांगुर्डेची फलंदाजी त्या दिवसामध्ये आपण खूप चांगली पाहिली ज्या दिवसामध्ये तो संघ क्वालिफाय झाला होता आणि आज मी म्हणेन खूप लेट त्याला पाठवलंय. ही रणनीती वेगळी दिसते आजच्या दिवसामध्ये कारण त्या दिवसामध्ये ती फलंदाजी खूप चांगली होती. रवीनंही खूप चांगला खेळ दाखवला होता. पाहूयात आता या मॅचमध्ये कशा पद्धतीने तो खेळेल कारण राहिलेत फक्त 3 बॉल 28 झाल्यात. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. इनसाइड आउटला खेळलेत म्हणून तुम्ही उल्लेख केला होता आणि आता गॅपमध्ये बॉल निघालाय. कव्हर स्वीपर बॉडीला ईशा बाहेर बीट करून निघालाय. क्षेत्ररक्षकाला आला टोकतोय. योगेश गांगुर्डे 4 चौकार. क्रॉस बॅटिंगने मारला. याही वेळेस तो फटका चांगला आहे आणि आता पुन्हा तो गॅप मध्ये वाटत होता. फिल्डर आला स्क्वेअर लेग मधनं. 2चा कॉल आहे. पाहूयात काय घडेल. ओहो 2 धावा घेऊन जात आहेत. 2 धावा घेऊन जात आहेत. आता थोडस तो प्रयत्नशारी आहेत. घडले काय आणि आता बिघडले काय. साई घेण्याचा प्रयत्न आणि तिथे डेलिब्रेट झाला असं बरंच कळवत आहेत. त्याचमुळे ती स्ट्राईक देता आलेली नाहीत. चेंडू तो 2 धावा काढल्यानंतर डेलिब्रेट केला गेलाय आणि तिथे त्यामुळेच मिळाला 2-2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाला टोटल 34. अंतिम बॉल जिथे टार्गेट सेट करायचा आहे. या बॉलवरती पाहूयात
हा बॉल पुन्हा हाताळावा लागणार आहे. एकसाची मदत मिळते. योगेश गांगुर्डेनं कमी बॉल मध्ये जास्तच योगदान द्यायला सुरुवात केलेली आहे. अंतिम क्षणी आला आणि आता धावा तो कलेक्ट करतोय. 35 झाल्यात. अंतिम बॉल आहे. पाहूया 2 बॉलला त्याने 6 मारल्यात. 1 चौकार आणि 2 अशा पद्धतीने 6 वरती तो खेळतोय. अंतिम बॉल यावेळेस फुलले सावदा ड्राईव्ह करण्यास भाग पाडलं होतं. त्यानंतर 1 सिंगल मिळाली. 2चा कॉल दिसतो आणि आता धावा सुटले. हो तिथे प्रयत्न पुरे राहिलेत. 1+ विकेट. धावा झाल्या धाव फलकावरती 36 आणि करायचे आहेत. ओहो भोंगे पहा जल्लोष पहा. हा सगळं काही आज संघर्ष 11 राधांद्रपाडा टीम तिथे आपल्याला पाहायला भेटते आपल्या स्क्रीनवरती. तिथे अजय वांगड पाहायला भेटतो. तिथे भरपूर सारे खेळाडू आहेत. हो पहा हाय बाय करतायत. आज तो जल्लोष आपल्याला पाहायला भेटेल आणि सध्या तरी पुढच्या मॅच मध्ये त्यांचा संघ इनॅक्शन मध्ये आहे. त्यामुळे तो जल्लोष सातत्यानं चालूच राहील. चला टॉससाठी या कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी टीम. चला सुपरेटिंग लावणं गरजेचे असेल. जिथे 36 काढल्या गेल्या आणि 37चं टार्गेट आहे. ओमसाई बोसपाड्या संघाला या धावा चेस करायच्या आहेत. पाहूयात समर्थ 11 काठीचा पडा कशा पद्धतीने ते समर्थन देईल. परंतु अंतिम क्षणाला ज्या धावा आल्यात त्या खूप महत्त्वाच्या मानल्या जाणार आहेत आणि तितकाही चांगला स्टार्ट नव्हता. जिथे आपण जर खेळ पाहायला गेला ओव्हरऑल सेकंड इनिंगला सुरुवात केली जाईल. परंतु पहिल्या इनिंगचा थोडासा खेळ आपण पाहूयात. पहिल्या ओव्हरला गुरुनाथ चौधरीनं फक्त 2 धाबा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये खर्च केला. तिथे प्रतीक हरडची विकेट राहिली होती. त्यानंतर समीर देवा आला. समीर देवानं फक्त 6 धावा खर्च केला आणि तिथे योगेश हरडची विकेट मिळवली. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरला दिनेश घाटाळनं या मॅच मध्ये त्या 16 धावा खर्च केल्या. तिथे आपण पाहिलं असेल रवी हरडची फलंदाजी खूप चांगली राहिली होती आणि अंतिम क्षणी रोहित दिवाच्या गोलंदाजीमध्ये 12 धावा खर्च झाला आणि तिथे आपण पाहत आहोत योगेश गांगुर्डेनं चांगलं योगदान दिलंय आणि त्यानंतर रवी हरडनं चांगलं योगदान दिलंय. संदीपचे काही स्ट्रोक चांगले राहिले त्या इनिंग मध्ये आणि त्यामुळे धावा झाल्यात या मॅच मध्ये त्या 36 आणि आता करायच्या आहेत 37चं टार्गेट. 24ला 37 करायच्या आहेत. जाऊयात मॅच कडे आणि आता ओपनिंगची जोडी दिनेश घाटा सेकंड एंडला, भागवत गवते नॉन स्ट्राईक एंडला. बॉलिंग मार्क वरती महेश हरड. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू
वेगळं करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय. काही काळ चेंडू हवेमध्ये. ओ माय गॉड, हा झेल सगळ्यात महत्वाचा होता. जो की खेळाडू प्रत्येक मॅच मध्ये खूप चांगला खेळलाय दिनेश घाटाळ, त्याचा झेल सध्या तरी सोडलाय. कार्तिक 11 ओमसाई उंबरमाळी टीम सातत्याने आपल्याला पुकार येत आहेत. लक्षात घ्या, ती इनिंग संपुष्टात आलेली आहे. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते मित्रांनो, लक्षात घ्या, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागेल. पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात. चॉप केलं होतं. यावेळेस आपण पाहत आहोत हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, झेल सोडलाय. आता मध्येच खेळून बसले होते. सगळ्यात महत्वाच्या दोन्ही संधी गमावल्यात. या मॅच मध्ये दिनेश घाटाळला 2 जीवदान मिळालेत आणि आता कदाचित त्याचा फायदा होईल की नाही पाहूयात. परंतु गोलंदाजी सध्या तरी चांगली चालू आहे. महेश शरद मिस टायमिंग, आता ती विकेट मिळेल असं वाटतंय. हा तर साधा सोपा झेल देऊन परतलाय. भागवत गवतेची विकेट. झटका पहिला, 0 वरती बाद. मिळाली भागवतची विकेट. भागवत गवते या मॅच मध्ये तितकाही चांगला परफॉर्मन्स करू शकलेला नाहीत. हा मोठी मॅच आहे, जिथे तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही पुढे पुढे आता खेळत राहाल तसं तसं तुमचं स्टेज वाढत राहील. आणि चॅम्पियन जर व्हायचं असेल, टायटल जिंकायचं असेल, तर प्रत्येक मॅच तुम्हाला इथूनही जिंकावा लागणार आहे. सगळ्या काही गोष्टी आता हिरवे सर आमचे चेक करतायत. ती सायकल, ते टायर, ते सायकलचे टायर बरोबर आहेत का, त्यानंतर त्या इस्त्री, त्यानंतर जे काही गोष्टी दिल्या जाणार आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आहेत का, A1 क्वालिटीच्या आहेत. आता ते स्वतः कळवत आहेत. ही सगळी काही पाहणी करतायत, कारण सगळ्यात महत्वाची भूमिका, म्हणून मी म्हणालोय हिरवे साहेबांची फॅमिली खूप सारं मेहनत घेतली आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, एक्साची मदत मिळेल. आता धावा झाला, धाव फलकामध्ये टोटल 4. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला गेलं तर यावेळेस सचिन घाटाळ आलाय. 2 सख्खे भाऊ आहेत, टीम साठी खेळतायत. आणि आता अपील उचलून धरली आहे. झटका मिळेल. सचिन घाटाळ देखील या मॅच मध्ये परतलाय. झटका दुसरा. मनोज गुजर यावेळेस नवीन खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. 4ला आलेली महत्वाची ती विकेट आपल्याला पाहायला भेटली आणि आता 2 विकेट त्या गेल्यात. 4ला 2 विकेट गेल्यात. ओमसाई भुजपाडा संघ इनसाइड आउटला खेळला, फटका चांगला आहे आणि आता मस्त कला दस्तक, चेंडू सीमा पार आणि इथं आला हा ब्रँडेड षटकार. जणू काही 2 विकेट गेला, मग ती शांतता दिसेल, परंतु तसं नाही दिसलेलं. मनोज गुजराला आणि सध्या तरी ते आक्रमण धारण केलंय. झेल मी म्हणेन सोडलाय. योगेश गांगुर्डेनं महत्वाच्या क्षणी तो झेल सोडलाय आणि षटकारही आलाय. बॅचीकडे अजून एक विकेट धोक्यामध्ये आणि ती पकडली जात आहे. झटका क्रमांक 3. पहिल्याच ओव्हरला ती गळती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावा झाला 10, गेला 3 विकेट. ओमसाई भुजपाडा टीम.
नवीन खेळाडू येतो अनिल घाटाळ. आता धावा तर 10 आल्या, परंतु 3 विकेट गेल्यात. अनिल घाटाळ येतोय. दिनेश घाटाळच्या सोबतीला घाटाळ कंपनी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग दाखवण्यासाठी सज्ज तर आहे, परंतु विकेट गेल्यात 3. टॉप ऑर्डर ढासळले आहे. ओपनिंगचा खेळाडू एक आहे मैदानाच्या आतमध्ये, तो दिनेश, त्याच्या सोबतीला अनिल घाटाळ. आणि आता गोलंदाजीमध्ये चेंजेस होईल. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये मनीष देवले. चला पुढच्या मॅच आपण टॉस करूयात. ओके, चला टॉस करून घेऊयात. फक्त 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. फक्त 2 मिनिटं घेतोय. चला आपण हा महत्वाचा तो टॉस करत आहोत. टॉस बॉक्स मध्ये टॉस होतोय. आमचे पारदी साहेब यांच्या शुभ हस्ते सध्या तरी तो टॉस होतोय. ओके, चला मॅच चालू करायची आहे. न्यूज आमच्यापर्यंत पोहोचेलच. जास्तचा बाहेर दिसतोय बॉल आणि त्याचमुळे पैसा कळवत आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्राची मदत. आता धावा झाला 10 फलकावरती 11. एलिबर ऑन बोट. लॉस ऑफ 3 विकेट. चोमसाई होसपाटा टीम. राहिले 18 बॉलला आता 26 करायचे आहेत. 10 धावा पहिल्या ओव्हरला आलात आणि आता 9च्या सरासरीनं पुढे पुढे जायचं आहे, परंतु राहिलं महत्वाचं की 3 विकेट गेल्यात, त्याचमुळे तो दबाव जाणवू शकतोय. इथून आता ही जोडी सगळ्यात महत्वाची आहे. या जोडीला जर फोडण्यामध्ये ही कोंडी जर फोडली गेली तर मी म्हणेन संघ संकटाकडे वळू शकतोय. जबाबदारी घ्यावी लागेल. पाहूयात. वेगळं करण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप करायचं होतं, कनेक्शन राहिलेलं नाही. वेगळा प्रयत्न इम्प्रोव्हायझेशन दाखवण्याचा असफल राहिलाय. मान्यवरांची मांदियाळी खूप सारी पाहायला भेटते आज, कारण सगळेच पाहुणेवर आज आवर्जून या स्पर्धेला जॉईन होणार आहेत. आलेला सगळ्यात महत्वाचा हा चेंडू खूप चांगला राहिलाय. मनीष देवलेचा डॉट बॉल. 17ला 26 करायचे आहेत. वेट केलंय, त्यानंतर आपण पाहतो स्क्वेअर कट देखील केलाय आणि आता फटका चांगला आहे. 2चा कॉल दिसतोय. सेकंडला बॉल फेकी होईल. चित्त्याची चपळाई गाठली गेली आहे. हरणाची गती गाठली गेली आहे आणि दिनेशच्या खात्यामध्ये येत आहेत 2 धावा. 2च्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड 13. राहिलं मॅच मध्ये 16 बॉल 24. संयम असा खेळ दाखवतो आतापर्यंत दिनेश, कारण जाणतोय साथ सोडले आहे काही खेळाडूंनी. महत्वाचे खेळाडू सध्या तरी तंबूच्या आश्रयाला आहेत. तिकडे प्रश्न खूप सारे पडलेत, मग त्या प्रश्नांची उत्तरे जर शोधायची असतील तर थांबावं लागेल. इनसाइड आउटला गॅप मध्ये मारलाय, चान्सेस नाहीत. बॉल निघाला एका टप्प्यानंतर. श्रीनु सीमा पार, मिलेंगे 4, तो बेडा होगा पार. सौकार. सतरावरती धाव फलक. 15ला 20 करायचे आहेत. ती जबाबदारी स्वीकारतोय. काय फटका राहिलाय दिनेश घाटाळच्या बॅटमधनं. खूपच चांगलं महत्वाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. वेगळं केलंय आणि याही वेळेस तो स्ट्रोक खेळलाय. आता फटका चांगला आहे. फिल्डर थोडासा वेळ घेतोय. 2चा कॉल आहे आणि पुन्हा एकदा ते प्रयत्न सफल होत आहेत. व्हेरी गुड बॅटिंग. पहा ती जबाबदारीने तो खेळ दाखवतोय. प्रत्येक बॉल वरती तो बॉलच्या मेरिट वरती आता खेळत चाललाय. चांगलं तिथे बॅटिंग करतोय. धावा झाला तर 19. ही विकेट खूप महत्वाची. जिंकायचं असेल तर विकेटच घ्यावा लागणार आहेत, तर तुमचा तो दबाव बनेल, तर तुम्ही तो दबाव अपोजिट टीम वरती टाकू शकताय. आणि आता सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे दिनेश घाटाळ. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहे. 6ला 11 करतोय. 19 धावा झाल्या. 14ला 18ची गरज. पाहूयात यावेळेस बॉल अडवला गेलाय की नाहीत. आणि आता तो यस अडवला गेलाय. बॉल फेकी गेला जाईल तोपर्यंत 2 घेऊन जातोय. डबल धावा मिळत आहेत आणि हा खेळ खूप चांगला दाखवला जातो. आता अंतिम बॉल राहिलाय जिथे 13ला आता 16 करायचे आहेत. सामना सोपा होत चाललाय. प्रथमतः 10च्या सरासरीने आले, त्यानंतर आपण पाहत आहोत आता मैदानाच्या आतमध्ये ती सरासरी वाढली गेली आहे. 21 झाल्यात आणि आता 13ला करायच्या 16.
आता वेट केलं होतं आणि आता पण कळलं होतं व्हाईट बॉल. अंतिम बॉल तर पुन्हा हाताळावा लागेल. धावा झाला 10 फलकामध्ये टोटल 22. राहिलं 13 बॉल आणि मॅच मध्ये करायच्यात 15. 13 चेंडू मध्ये 15 धाव संख्येची गरज. सामना खूपच चांगला रंगलाय. जिथे मैदानाच्या आतमध्ये जी बॅटिंग दिनेश घाटाळने केली आहे प्रत्येक मॅच मध्ये त्याचं ते योगदान राहिलं आणि आता सध्या तरी याही मॅच मध्ये ते योगदान देत असताना दिनेश घाटाळ प्लेसमेंट आणि आता बॉल मागे जात होता तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धावा सुटले तो मा गॉड. अजून देखील चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. समर्थ 11 काठीच्या टीम कडनं बॅकअप नव्हतं आणि तोपर्यंत एक सिंगल. पुन्हा एकदा दिनेश घाटाळकडे स्ट्राईक राहील. ओव्हर समाप्त. 2 ओव्हरचा खेळ. धावा झाल्यात 10 फलकामध्ये 23 आणि आता 12 करायचे आहेत 14. चला 12 बॉलला 14 करायचे आहेत. पाण्याची मागणी झाली आहे. डीजे सावंत बजाव. आहेत अक्षय देवले येतोय. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. आता रोज प्रयत्न राहील की अंतिम ओव्हरला जास्तीत जास्त धावा ठेवायचा आहेत. हे माइंड सेटनं गोलंदाजी करावी लागणार आहे अक्षय देवलेला. पहिला चेंडू तर डॉट बॉल येतोय आणि आता मॅच मध्ये राहिला 11 बॉलला 14. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दिनेश घाटाळने केली आहे. जबाबदारीने खेळलाय. महत्वाचा दिनेश मनोज गुजरचा एक षटकार राहिला होता आणि उर्वरित ज्या धावा आल्यात त्या दिनेशच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात. समोर लाफ करण्याचा प्रयत्न झालाय. चांगला ड्राईव्ह पाहायला भेटतो. ऑन ड्राईव्हचा फटका. एक सिंगल मिळाली. 2चा कॉल आहे आणि आता अनिल ती साथ देतोय. अनिल एकही बॉल खेळलेला नाहीत परंतु ती साथ दिली आहे त्यानं. प्रत्येक वेळेस 2 धावा घेऊन जाईल याही चेंडूवरती. 2च्या मदतीने धाव फलक 25 अंकावरती. 10ला 12 करायचे आहेत. 10 चेंडू 12. म्हणून मी म्हणालो होतो ही पार्टनरशिप ही जोडी ही कोंडी जर तुम्ही फोडली नाही तर संघ संकटाकडे वळेल. कारण तिथे ती क्षमता ती कॅपेबिलिटी या दोन्ही खेळाडूंकडे आहे. पुन्हा गॅपमध्येच मारलाय. ग्राउंड स्ट्रोक आहे. फिल्डर एकशा कव्हरला आणि तिथे होते चूक नाही तर ही घोर चूक आहे आणि चेंडू निघालाय आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना सोपा. लेस दॅन टू बॉल टू इक्वेशन. 9ला करायचे आहेत 8. कार्तिकी स्पोर्ट्स ओमसाई उंबरमाळी टीम. चला आपण निर्णय कळवायचा आहे. मॅच समाप्तीच्या मार्गावरती आहे. अपोजिट टीमलाही ते रणनीती आखावा लागतात. लक्षात घ्या. चला लवकरात लवकर आम्हाला तो निर्णय आमच्यापर्यंत सोपवा. कॅप्टन संतोष मागे मारण्याचा प्रयत्न. लाऊड अपील होती परंतु दात फेटाळली जाते. आला डॉट बॉल. 8 बॉलला 8 ची गरज आहे. राहिलं इथे महत्वाचं की तो तट धरून राहिलाय. ती मजबूती दाखवली आहे बॅटिंग मध्ये आणि त्याचमुळे सध्या तरी सामना सोपा झालाय. 8 बॉलला 8 करायचे आहेत. नक्कीच आपण पाहत आहोत या सत्रामध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय आमचे जानूजी हिरवे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याचं करूयात आपण फायनलच्या दिवसामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ आमचे जानूजी हिरवे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूयात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये घडले काय तर आलेला अजून एक डॉट बॉल पाहायला भेटलाय. आता सामना हा 7 बॉल मध्ये करायचा आहेत 8 धावा. अंतिम चेंडू राहिला या ओव्हरचा. इथे जर धाव रोखली तर ती चुरस मैदानाच्या आतमध्ये अंतिम क्षणी पाहायला भेटू शकते.
लॉंगॉनला खेळलाय, फटका चांगला आहे. पाहुयात काय घडेल. स्ट्राईक घेतली जाईल की धाव काढली जाईल. आणि आता 2चा कॉल आहे. नॉन स्ट्राईक एंडला पोहोचलाय फलंदाज. आणि आता सामना अंतिम ओव्हरला जातोय. 6 करायचे आहेत 6. ओके, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय कळवलाय. कार्तिक 11, ओम साई उंबरमाळी टीमनं 6 करायचे आहेत. कठीण रोल असेल गोलंदाजासाठी. बॉल टू बॉलचं इक्वेशन थांबवणं तितकंही सोपं नाहीत, परंतु करून दाखवलं तर एक मोठा विक्रम होईल या मैदानावरती. योगेश शॉर्टकडे कॅप्टन गेलाय. पाहुयात योगेश इथून एखादा चमत्कार करून दाखवेल का या मॅच मध्ये. 6 करायचे आहेत. दुसऱ्या बाजूला त्या जोडीनं खूप चांगला खेळ दाखवलाय, जिथे घाटाळ बंधू पाहायला भेटतायत. अनिल घाटाळ आणि दिनेश घाटाळ. दिनेश 22 वरती खेळतोय, अनिल 0 वरती खेळतोय. 7 दिली आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 करायचे आहेत. चला, तो वेळ देखील महत्वाचा असेल. फिल्डिंग लावा. पुरसाई मॅच एक मोठा सामना. संघर्ष 11 रातांद्रपाडा टीम विपक्षामध्ये कार्तिक 11 ओम साई उंबरमाळी टीम आपल्याला पाहायला भेटेल. आज प्रेक्षकांची गर्दी आहे. आज लकी ड्रॉचेही कुपन फिलअप करायला मित्रांनो विसरू नका. फ्री मध्ये आहेत, विनामूल्य तुम्हाला ते कुपन भरायचं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये ती स्वप्नातील सायकल आपल्या सत्तामध्ये उतरू शकते, कारण सगळ्यांच्या नजरा त्या सायकलवरती आहेत. स्पेशली आमचे रवी यांची ती नजर अख्ख्या दिवसामध्ये त्या सायकलवरती राहील. हा नशिबाचा हा भाग असेल. हा त्याच्यामध्ये सायकल तर आहेच, परंतु अन्य देखील आहेत. जिथे इस्त्री आपल्याला पाहायला भेटते, जिथे आम्हाला मिक्सर ही आहे लकी ड्रॉ मध्ये. इस्त्री आणि त्यानंतर मिक्सर आणि त्यानंतर सायकल. तुर्तास आपण पाहत आहोत आमचे भास्करजी भगत साहेब यांची उपस्थिती. सामना संपलेला नाहीत या बॉलला दाखवलंय. पहिला चेंडू तर डॉट बॉल आलाय. योगेश शरद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. गेम चेंजर खेळाडू आहे आणि सध्या तरी ती गेम चेंजिंग करून दाखवेल का पाहूयात. पहिला चेंडू तर डॉट बॉल आलाय. 5 बॉलला 6 करायचे आहेत. अनिल घाटाळ स्ट्रायकर एंडला आहे. नॉन स्ट्राईक एंडला दिनेश घाटाळ. सामना सोडलेला नाहीत, हे महत्वाची. ती लढत चालूच आहे. लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. ओ माय गुडनेस, मैदानाच्या आतमध्ये घडले काय. अजून एक शिकार होते आणि आता झटका लागलाय. मिळाली विकेट. अनिल आउट. 4-6. सामना संपलेलाच नाही असं कळवत आहेत योगेश शरद. हा चर्चेमध्ये राहिलेला खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये. ऑलराऊंडरची भूमिका त्याने दाखवलेली आहे. एक हाफ सेंचुरी त्याच्या नावावरती आहे आणि त्याचमुळे तो चर्चेमध्ये राहिला. आता नवीन खेळाडू येतोय सचिन पाटील. मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. 31 तर झाल्यात आणि आता मैदानाच्या आतमध्ये 4-6 करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये यावेळेस पाहूयात 4 बॉलला 6. ती स्ट्राईक मिळेल का दिनेशला, हाही प्रश्न आहे. आणि तो सेट बॅट्समन आहे. दुसऱ्या बाजूला तोच फायदा उचलायचा आहे. योगेश शरडलाही विकेट आलेली आहे महत्वाची. दिनेशला साथ दिली होती अनिलनं, परंतु अनिलनं आता ती साथ सोडली आहे ना. आता पाहूयात सचिन पाटील स्ट्रायकर एंडला. 4 करायच्या 6 धावा. धडधड वाढत चालली आहे या मॅच मध्ये प्लेसमेंटच्या नादामध्ये. आणि इथे आता अजून एक महत्वाची. आणि काय घडेल. ओ हो हो हो, इथे हा ट्रेलर, इथे हा ड्रामा चालूच आहे. काय अफलातून मॅच चालू आहे. सामना संपलेलाच नाही, चर्चा चालूच आहे आणि मॅचचं यू टर्न मिळतंय. 6-6 करायच्या होत्या. तिसरा चेंडू देखील तो डॉट बॉल येतोय असं दिसलंय. पाहूयात काय घडलंय. डिसिजन, पण डिसिजन फक्त कळवायचा. डॉट की विकेट, डॉट बॉल की विकेट कदाचित निघत चाललाय. आणि आता तो खेळाडू पहिल्यांचा रस्ता पकडतोय. चला, नवीन खेळाडू यायचा आहे. 3 बॉल करायचे 6 धावा. चित्त थरारक सामना पाहत आहोत. आता कुठे ते प्रेक्षक थोडेसे चेहऱ्यांवरती ते खुशी पाहायला भेटते समर्थ 11 काठीजपाटा टीमच्या, कारण आता तो सामना थोडासा यू टर्न घेतोय. 3 बॉल करायच्या 6 धावा.
रोहित दिवा आता मैदानाच्या आतमध्ये मॅच फिनिशिंग टच देईल का? पुन्हा एकदा अगदी आपण पाहत आहोत या व्यासपीठावरती पाहुणेवरांशी मान्यवरांशी मांदी आळे आपल्याला पाहायला भेटतंय. अगदी आपण पाहत आहोत या सत्रामध्ये अन्य देखील पाहुणेवर उपस्थित होत आहेत. सगळ्याच पाहुण्यांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आदिवासी चषक 2026 मध्ये आपण आलात, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. 3-6 चित्त थरारक सामना चालू आहे. एका बाजूला ओमसाई बोसपाडे तर दुसऱ्या बाजूला समर्थ 11 काठीसपाटा टीम समर्थन देतोय. योगेश हरट क्रॉस बॅटिंग मारण्याचा प्रयत्न यावेळेस घडेल काय? ओहो, इथे फिल्डिंग थोडस हलकस मिसफील्ड आणि आता ती स्ट्राईक रोटेट झाली. बाय गाईस खेळ का मजा. आता खरी ती मजा आहे, कारण ती स्ट्राईक आता मिळाली आहे दिनेश घाटाळला. आणि आता राहिले 2 बॉल मॅच मध्ये करायचे आहेत 5. 2 चेंडू 5 धाव संख्येची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, खूपच चांगला सामना तो रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ जास्तचा होतोय. मॅच आम्ही महत्व जाणत आहोत, परंतु वेळही महत्वाचा आहे, लक्षात घ्या. 2 चेंडू 5 धाव संख्येची गरज. स्ट्रायकर एंडला दिनेश घाटाळ. आज तर खरी कसोटीच राहिली आहे. एका बाजूला असं वाटलं की तो वन साइड मॅच घेऊन चाललाय, परंतु दुसऱ्या बाजूला त्याला 7च मिळालेली नाहीत खेळाडूंशी. अर्ध्या एका बाजूला ओपनिंगचा फलंदाज आणि दुसऱ्या बाजूला अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला आहे. अशा परिस्थितीमध्ये 2 ला 5 करायचे आहेत. वेट केलं. आता पाहूयात काय घडेल. गॅपमध्ये बॉल दिसतोय, एकतर काढली आणि आता 2चा कॉल आहे. हो 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 हो, इथे तो ड्रामा चालूच आहे. आणि आता 1+ विकेट, बॅट्समन आउट. आणि आता 1 बॉल 4 गोल्डन चौकार येईल का? 1 चेंडू 4 धाव संख्येची गरज. चला 1 बॉल 4. ती मोमेंट बदलू द्यायची नाहीत. मॅचची मोमेंट बदलू देऊ नका. चला मॅच ज्या रिदम मध्ये झालाय त्याच रिदम मध्ये ठेवा. 1 ला 4 करायचे आहेत. व्हॉट अ मॅच, काय अफलातून सामना रंगलाय. 6 ला 6 करायच्या होत्या. मग अशा परिस्थितीमध्ये असं वाटलं होतं एका क्षणी की पूर्णपणे 1 ते 2 बॉल मध्ये तो मॅच समाप्त होते की काय, परंतु खूप चांगली विकेट किपिंग पाहिली आपल्याला प्रतीक हरटकडनं. बॅटिंग मध्ये थोडस कमी योगदान राहिलं, परंतु आता विकेट किपिंग मध्ये ते योगदान राहिलंय. आणि आता मॅच अंतिम चरणावरती. 1 बॉल 4. प्रेक्षकांनो सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. रात आंधळेपाडाकर पहा जल्लोष करतायत. टाळ्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज, भोंग्यांचा आवाज यायला सुरुवात होईल या बॉल साठी. आता समर्थन देत आहेत समर्थ 11 काठीसपाटा टीम, कारण आता 1 बॉलला करायच्या 4 धावा. 5 बॉल चांगल्या हाताळलेत. अंतिम बॉल तो चांगला हाताळला जाईल का? तो विजयाचा शंखनाद कोण फुंकेल? बॅट्समन की बॉलर? दिनेश की योगेश? योगेश की दिनेश? पाहूयात. भोसपाडा की काठीसपाटा? काठीसपाटा की भोसपाडा? सुपर 5 मध्ये कोणता संघ पोहोचेल? चला 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 तिथे बॅट्समन, चला बॅट घ्यायचे का? ओके चला बॅट मागतायत, चला बॅट घेऊन जा. एक बॉलला करायच्या 4 धावा. ती फिल्डिंग महत्वाची असेल. पाहूया ती फिल्डिंग पोझिशन. कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. एक्सा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑन सेट केला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट आहे आणि आता स्क्वेअर लेग आहे. डीप मध्ये हे 5 क्षेत्ररक्षक. बॉल कसा हाताळला जाईल? फुल लेंथ येईल, शॉर्ट ऑफ लेंथ येईल की लेंथ वरती पडेल की काही वेगळं करेल की यॉर्कर हाताळला जाईल? अंतिम बॉल पाहूया. दुसऱ्या बाजूला तोच प्रयत्न चाललाय. फिल्डर फील्ड पोझिशन. तो गॅप शोधला जाईल का? तो गोल्डन चौकार येईल का? पाहूयात. आदिवासी चषकाचा थरार. चर्चा आता आमच्याही कॉमेडी बॉक्सच्या व्यासपीठावरती चालू आहे की कशा पद्धतीने तो स्ट्रोक येऊ शकतोय. प्रेडिक्शन, परंतु क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन सगळेच काही फेल ठरलेले आहेत. आता हे प्रेडिक्शन तर गाजवायला चालू झाला. 1 बॉल 4. मागे मारण्याचा प्रयत्न. प्रतीकने बॉल सोडलाय. ओ माय गॉड, बॉल अडवला जाईल का? 2 तर मिळतील असं दिसतंय आणि आता 3 साही प्रयत्न चालवलाय. ओ हो हो हो, इथे 13 चालू आहे.
तीन मिळालं आता काय घडेल चौथ्याचा प्रयत्न चालू आहे तो ड्रामा चालू झालाय आणि आता अंतिम धाव काढण्यासाठी तयार आहेत आणि तिथे ओ इथे पहा सामना जिंकलाय अभिनंदन देऊयात समर्थ 11 काठीचा टीम चला 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 मॅच संपलेला नाही प्रेक्षकाव बाहेर या बॉल चेक केला जाईल सर रनआउट आहे का रनआउट साठी ना हाईट बॉल साठी बाउन्स वाईट साठी ओके वाईट साठी तो पिक्चर अजून बाकी आहे का आता जो निर्णय आहे तो हाय कोर्टाकडे दिलाय आता हाय कोर्ट पाहूयात तो निर्णय काय सोपवेल काय फुलादू मॅच रंगलाय पाहूयात निर्णय डिसिजन पेंडिंग आहे हाय कोर्टाकडे तो निर्णय पोहोचवलाय आता हाय कोर्ट पाहूयात काय निर्णय देतोय यस इट इज फेअर बॉल आणि सामना जिंकलाय समर्थ 11 काठीचा टीमनं अभिनंदन आणि इथे एका धावेसाठी तो सामना गमावा लागलेला आहे बॉल कीपरनं सोडला आणि मग त्यानंतर ती चुरस पाहायला भेटली आणि आता सेलिब्रेशन करण्यासाठी ती संधी मिळाली आहे अभिनंदन योगेश अरडे टीम तसेच हार्डलेग टफलक आपण देऊया त्या मॅच साठी हार्डलेग टफलक दिनेश घाटाल टीम परंतु प्रयत्न खूप चांगले आपले राहिले शंकाच नाहीत बट हार्डलक आज ते लक आज ती साथ खेळाडूंनी काहीच दिलेली नाहीत अंतिम क्षणापर्यंत तो लढला परंतु ते अपयश मिळाले त्याचमुळे त्यांचाही मनापासून आपण आभार व्यक्त करूयात आणि अभिनंदन देऊयात समर्थ 11 काठीचा टीमला जाऊयात पुढच्या मॅच कडे आणि ऐकूयात पुढच्या मॅच साठी विकीजी शेवाळे सरांना धन्यवाद थँक्यू सोबत उपस्थित मान्यवर या आदिवासी चषकामध्ये उपस्थित मान्यवरांचा हार्दिक स्वागत करतोय बुधाजी जागरे साहेब चेतनजी गायकर सुधाकरजी वाघ सकाळ पत्रकार काही पत्रकार बंधू देखील उपस्थित झालेत आपलं सहर्ष स्वागत त्याचबरोबर सारमाळ गावचे गोड व्यक्तिमत्व योगेश जी शिंगे साहेब देखील